उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे हिरव्यागार ताज्या अशा गिलक्यांची भजी आणि तीही थोडीशी वेगळ्या पद्धतीने। तर यासाठी घेतलेली आहे अशी लहान आणि मोठ्या आकाराची गिलकी म्हणजेच घोसाळे। तर याची पुढचं टोक असं काढून टाकायचं। आता हा कापून घेतला की याला या पद्धतीने कट करायचा। हे बघा, म्हणजे जी ही भजी आहे ती छोटी छोटी होणार नाही, मोठी मोठी होतील आणि छोटी छोटी तळायला झंझट होते। ही एक छान अशी ट्रिक आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला गिलक्याची भजी बनवायचा कंटाळा येणार नाही आणि छान ही भजी तयार होतील। तर अशा पद्धतीने कट करा। तर आता ही जी गिलका आहे ते मी तुम्हाला मोठ्या साईजचं थोडं कापून दाखवलेलं आहे। तर आता आपण छोट्या साईजचं ही गिलकं याच पद्धतीने कापून घेऊ शकता। तर कसं कापायचं तेही बघा। टोक आहे याचं शेवटचं, त्याला थोडंसं असं तिरपा कट देते आणि मग नंतर त्यानंतर याचे असं हे बघा पोळी गिलकी या भजीसाठी घ्यायची असतात। तर ती छोटी छोटी असतात त्यामुळे त्याचे पीसेस छोटे छोटे होतात आणि जर तुम्ही अशा पद्धतीने कापले तर छोटे गिलके असले तरीही त्याचा काही असा फरक पडणार नाही। आता आपण हे जे गिलके कापून घेतलेले आहे ह्याप्रमाणे बघा छान पातळ असे स्लाइस करायचे, खूप पातळ असेही नाही। या स्लाइसवर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, अगदी थोडी, चिमूटभर मीठ आणि हे साहित्य चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालायची बारीक कापून घेतलेली आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची। आता यासाठी बॅटर तयार करायचे आहे। एक मोठा कप बेसन पीठ घेतलेला आहे, यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अगदी थोडासा सोडा, चिमूटभरपेक्षाही थोडा कमी असा यामध्ये सोडा घालायचा आहे। त्यानंतर पुन्हा थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि पाणी टाकून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे भज्यांच्या पिठाप्रमाणे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून हे बॅटर तयार करून घ्यायचे। हे बॅटर तयार करून घ्यायचं, खूप घट्ट किंवा खूप पातळ व्हायला नको। आणि आता आपण जे हे गिलक्याचे स्लाइस करून घेतलेले आहे ते यामध्ये डिप करायचे। जर आपण पीठ पातळ ठेवलं तर ते गिलक्याला चिटकणार नाही। तेल चांगलं असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि लगेच हे यामध्ये सोडायचे आहे, डीप करायचं आणि पटापट सोडायचं। आणि चांगली अशी मीडियम टू लो फ्लेमवर ही भजी दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची। छान मस्त फुलतात आणि चवदार होतात आणि छोटी छोटी होत नाही। गोल आकारामध्ये कापली तर ती छोटी छोटी होतात, फुलतात ही भजी अगदी बटाट्याच्या भजीसारखी। तर आता चांगली तळून झाल्यावर ही भजी काढून घ्यायची। ही बघा मस्त छान झालेली आहे, अगदी कोणी पटकन ओळखू शकणार नाही की ही भजी आपण गिलक्याची बनवली आहे। तर अशाच पद्धतीने सर्व भजी या पद्धतीने डीप करून तळून घ्यायची आहे।